भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील गावात 65 वर्षीय मूकबधीर महिलेसोबत गावातीलच 27 वर्षीय नराधम तरुणाने अमानवीय कृत्य केल्याने महिलेवर सध्या भडगावातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार तथा महायुतीचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांना घटनेबाबतची माहिती मिळताच त्यांनी आज दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता महिंदळे या गावी जाऊन त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत आरोपीस कठोर शासन होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले। अतिशय दुर्दैवी अशी घटना या महिंदळे गावामध्ये झाली की एक 65 वर्षाची मूकबधीर भगिनी की जिच्यावर अतिशय दुर्दैवी असा अत्याचार याच गावातील एका तरुणाने केल्याचं सिद्ध झालेलं आहे। त्या आरोपीला अटक केलेला आहे। जो अत्याचार झाला तो इतका घृणास्पद होता की ते आपण बाईटमध्ये सुद्धा सांगू शकत नाही। जे समोरचे आहेत त्यांचं सुद्धा आपण ऐकू शकत नाही। इतका घाणेरडा प्रकार या गावामध्ये कालच्या दिवशी झालेला आहे। आज त्या पीडित कुटुंबाच्या सगळ्या परिवाराला जाऊन मी भेट दिली, सगळ्यांची हितगुज साधण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या सगळ्यांच्या संतप्त भावना मी ऐकून घेतलेल्या आहेत। त्या संतप्त भावना शांत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। पण आपल्या माध्यमातून त्या पीडित बांधवांना या निमित्तानं सांगेल की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। ज्या पद्धतीने गोणगावच्या केसमध्ये त्या संबंधित आरोपीला आपण फासावर लटकवण्यापर्यंतचा प्रयत्न चालवलेला आहे। उज्ज्वल निकम साहेबांना त्या ठिकाणी आपण केस लढवायला लावलेला आहे। फास्ट ट्रॅकवर ती केस चालू झालेली आहे। येणाऱ्या महिन्या 2 महिन्यातच त्याचा निर्णय लागून संबंधित आरोपी फासापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपला सगळ्यांच्या माध्यमातून चालला आहे। तीच परिस्थिती आज या महिंदळे गावामध्ये झालेली आहे की लहान लहान मुलीसुद्धा भयभीत वातावरण त्यांच्यामध्ये झालेलं आहे। त्याच्यामुळे सर्व पोलीस अधिकाऱ्यांपासून SP कलेक्टर यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या काळात अशी प्रवृत्ती बळावणार नाही, असा कुठेही घाणेरडा प्रकार होणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भातल्या सूचना निश्चितपणे आपण दिलेल्या आहेत। येणाऱ्या काही दिवसात तात्काळ त्याला या फास्ट ट्रॅक कोर्टात जाऊन याला लवकरात लवकर त्याला या संबंधित पीडित महिलेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।